शीतकालीन सत्र के 5वें दिन भी माहौल गर्मागर्मी का रहा, जहां जयंत पाटिल के निलंबन के बाद विपक्षियों ने विधान भवन परिसर के बाहर हंगामा किया, तो वहीं खोके सरकार धोखेबाज के नारे भी लगाए। यह सरकार महाराष्ट्र की जनता के सवालों को जवाब देने में सक्षम नहीं है, साथ ही महाराष्ट्र के, विदर्भ के, मराठवाड़ा के मुद्दों पर बात करने के लिए भी यह सरकार तैयार नहीं है। इसके चलते विधान भवन परिसर पर महाविकास आघाड़ी के कार्यकर्ताओं ने जमकर नारेबाजी की और राजीनामे की मांग भी इस दौरान की है। रोहित पवार आपल्या सोबत आहे सर, राष्ट्रवादी पार्टीचे नेते आणि आपण बघत आले वर्षानुवर्ष जयंत पाटील यांचं कामकाज आणि त्यांचा स्वभाव, आणि आता त्यांना निलंबित केला जात आहे कालपासनं. काय म्हणाले की युवा नेता आपण आमदार म्हणून या दृष्टिकोनात कसं बघता? ज्या पद्धतीने अधिवेशन गेल्या 6 महिन्यामध्ये चालू आहे, त्याच्यामध्ये पावसाळी झालं आणि आता हिवाळीमध्ये आपण आहोत, त्याच्याबरोबर ज्या पद्धतीने सरकार कारभार त्या ठिकाणी चालवत आहे आणि या सरकारमध्ये त्यांचेच नेते गव्हर्नर असतील ते थोर व्यक्तींच्या विरोधात त्या ठिकाणी बोलत आहेत, महाराष्ट्राच्या अस्मितेला त्या ठिकाणी ठेच पोहोचत आहे आणि कुणीही काही सत्तेत असणारे लोक बोलत नाही. ही गोष्ट बघितल्यानंतर एक नवीन आमदार म्हणून, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून त्या ठिकाणी मलासुद्धा वाईट वाटतं आहे ना. आणि विधानसभेमध्ये काय विषय मांडायचे असतात तर शेतकऱ्याचे, युवकांचे, शहरी भागातले, ग्रामीण भागातले सीमा प्रश्न त्या ठिकाणी मांडायचे असतात, जे लोकांच्या हिताचे आहेत. ते विषय आम्हाला मांडून सुद्धा दिले जात नाहीत आणि आम्ही जेव्हा बोलायला जातो तेव्हा आम्हाला त्या ठिकाणी गप्प केलं जातं. आणि याच्यातच जेव्हा काल एक आंदोलन त्या ठिकाणी होत होतं, आम्ही करत नव्हतो, ते आंदोलन सत्तेत असणारे लोक करत होते, पण ते कशासाठी करत होते? सामान्य लोकांसाठी करत नव्हते. दिशा नावाच्या एका मुलीली आत्महत्या काही 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी केली, तो परत विषय ते त्या ठिकाणी काढत आहेत. त्या मुलीची आई म्हणालेली आहे की तुम्ही त्याचं राजकारण करू नका, आणि त्याचं राजकारण जर सत्तेत असणारे लोक करतात, 4 वेळा जर अधिवेशन त्या ठिकाणी बंद पाडलं असेल तर आता लोकांमध्ये एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे. ही चर्चा अशी आहे की महाराष्ट्राच्या विरोधात एक प्रस्ताव कर्नाटक सरकार त्या ठिकाणी ते आणणार होतं. काल जो संध्याकाळी त्यांनी आणला आणि त्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी विरोधी पक्ष नसावा म्हणून मुद्दामून जयंत पाटलांना त्या ठिकाणी निलंबित केलं. म्हणून आम्ही सगळे बाहेर निघावेत आणि कर्नाटकाच्या निर्णयाचा विरोध त्या ठिकाणी कुणी करू नये, असे एक चर्चा आता लोकांची सुरू झाली. म्हणजे छुपा पाठिंबा राज्य सरकारचा आहे का काय, असाही प्रश्न आता निर्माण होत आहे. सर, महाराष्ट्राचा प्रश्न असो किंवा विदर्भात वेगळाच असो किंवा विदर्भातील शेतकऱ्यांचा प्रश्न असो, याला का बरं बघितल्या जात नाही? आणि विरोधकांनी जेव्हा आपण आवाज उचलते तिथे आणि आपले मुद्दे ठेवते, तर या सरकारकडनं दाबण्याचा प्रयत्न आपल्याला होतोय, याच्या मागचं काय राजकारण असू शकतं? सोयाबीनचे भाव पडले आहेत, विमा कंपन्याने अक्षरशः शेतकऱ्याला त्या ठिकाणी फसवलेलं आहे आणि हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत ना. कापसाचे भाव त्या ठिकाणी पडलेले आहेत. आत्ताच काल बातमी त्या ठिकाणी आपण वाचली असेल, काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सोयाबीनचे भाव पडले म्हणून. आता मला विचारायचं आहे की सत्तेत असणाऱ्या लोकांनी कुणी हा विषय मांडला का? आणि तो विषय आम्ही मांडत असतो, कारण का सत्तेत असणारे लोक फक्त त्यांचीच टिमकी वाजवत असतात. आम्ही लोकांचे हिताचे प्रश्न त्या ठिकाणी मांडत असतो, पण आम्हाला बोलूनच नाही दिलं तर मग लोकांचे प्रश्न कसे तर ह्या लोकांना फक्त 40 आमदारांना खुश ठेवायचं आहे, भाजपच्या आमदारांना खुश ठेवायचं आहे. यांना सामान्य लोकांचं काही पडलेलं नाही, अस्मितेचं काही पडलेलं नाही, महाराष्ट्राचं काही पडलेलं नाही. गुजरातमध्ये भाजप निवडून यावी म्हणून आपले महत्त्वाचे युवकांचे प्रोजेक्ट गुजरातला नेले आणि आता कर्नाटकामध्ये भाजप निवडून यावी म्हणून त्या ठिकाणी तिथं हा अस्मितेचा विषय काढला गेला आहे. महाराष्ट्राच्या विरोधात बोललं जातं आणि आपण गप्प बसतोय. तर हे सरकार अतिशय घाबरट सरकार आहे आणि दिल्लीसमोर आणि गुजरातसमोर मुजरा करणारं सरकार आहे, असं अनेक लोकांचं मत आहे. दिल्लीसमोर आणि गुजरातसमोर मुजरा करणारं सरकार हे आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर सरकार काहीच ऐकून घेण्याचं काम करत नाही आहे. अनेक मुद्दे आहे, बेरोजगारी असो, वेगळा विदर्भ असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, महाराष्ट्रातील अनेक मुद्दे हे विरोधी पक्षांकडनं मांडल्या जात आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष सत्ताधारी पक्ष करतो आहे. कॅमेरा पर्सन राजेशसह पिंकी खानोरकर, महाराष्ट्र TV 24, नागपूर. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे. दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट,
कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर।